आज आपण अष्टविनायक गणपतींपैकी ओझरचा विघ्नेश्वर गणपतीच्या मंदिराबद्दल आणि आख्यायिका म्हणजेच गोष्टीबद्दल जाणून घेणार आहोत. अष्टविनायक यात्रेतील 7वे मंदिर. हे मंदिर पुण्यातील ओझर जिल्ह्यात आहे. पुणे नाशिक रस्त्यावर सुमारे 85 किलोमीटर अंतरावर हे मंदिर बांधले आहे. ओझरच्या विघ्नहर गणपतीचे मंदिर कुकडी नदीच्या तीरावर निसर्गाच्या सान्निध्यात आहे. हा अष्टविनायकातील 7वा गणपती असून येथे ऋषीमुनींनी तपश्चर्या केल्याचा उल्लेख काही ग्रंथांमध्ये आढळतो. असे मानले जाते की सोन्याचे शिखर असलेले हे मंदिर पेशवे राजा चिमाजी अप्पा यांनी 1700च्या उत्तरार्धात पोर्तुगीजांचा पराभव करून बांधले होते. मंदिराच्या चारही बाजूंनी साधारणपणे 10 फूट उंचीची दगडाची तटबंदी आहे. मंदिराचा कळस साधारणतः 50 फूट उंचीचा असून कळस आणि शिखर सोनेरी आहे. देवळाच्या समोरील प्रवेशद्वाराच्या बाजूच्या भिंतीमध्ये दगडी खोल्या आहेत. प्रवेशद्वारावर 2 द्वारपाल असून त्यांच्या हातात शिवलिंग आहे. विघ्नहर गणपतीची मूर्ती पूर्वाभिमुख असून दोन्ही बाजूला रिद्धी-सिद्धीच्या मूर्ती आहेत. गणेश मूर्तीच्या कपाळावर नाभीमध्ये हिरे असून डोळ्यांमध्ये माणके आहेत. या मंदिराबद्दलची आख्यायिका पुढील प्रमाणे आहे. प्राचीन काळी हेमावती नगरीवर अभिनंदन नावाचा राजा राज्य करत होता. आपल्याला इंद्रपद मिळावे असा विचार तो करू लागला. ही बातमी इंद्राला नारद मुनींकडून स्वर्गात समजली. तो घाबरला. त्यांनी अभिनंदनाच्या यज्ञात व्यत्यय आणण्यासाठी काळाचे स्मरण केले. त्यावेळी काळ विघ्नसुराच्या रूपात प्रकटला. इंद्राने त्याला आज्ञा केली, अभिनंदनाच्या यज्ञात विघ्न निर्माण कर, त्याचा यज्ञ नष्ट कर. त्याने ही परवानगी मिळताच केवळ यज्ञच नष्ट केला नाही तर पृथ्वीवरील सर्व वैदिक कर्मांचा नाश केला. धर्म नाहीसा झाला. मोठी संकटे देवतांवर आली. मग सर्व देवांनी गजाननाची पूजा केली. देवतांच्या पूजेने गजानन प्रसन्न झाले. त्यांनी देवतांना आश्वासन दिले की मी तुमचे रक्षण करेन. त्यानंतर गजाननाने पराशर ऋषींच्या पुत्राच्या अवतारात जन्म घेतला. त्याने विघ्नसुराशी मोठे युद्ध केले. गजाननाच्या अफाट सामर्थ्यासमोर विघ्नसूर हरला आणि त्याने शरणागती पत्करली. गजाननाने त्याला आज्ञा केली, ज्या ठिकाणी माझे भजन पूजन कीर्तन होत आहे तेथे तू जाऊ नकोस. तेव्हा विघ्नसुराने गजाननाला प्रार्थना केली की तुझ्या नावामागे माझे नाव असावे. या भागाला विघ्नहर किंवा विघ्नेश्वर असे नाव द्यावे. तेव्हा गजानन म्हणाले, मी आजपासून विघ्नेश्वर झालो आहे. विघ्नेश्वर नामाचा जाप करणाऱ्यांना सर्व सिद्धी प्राप्त होतील. त्यामुळे या ठिकाणी गजाननाला विघ्नेश्वर किंवा विघ्नहर असे नाव पडले. त्यानंतर भाद्रपद शुक्ल चतुर्थीच्या दुपारी देवतांनी नैऋत्य दिशेला विघ्नेश्वर गणपतीची स्थापना केली. ही घटना ओझरमध्ये घडली. हेच ओझरचे श्री विघ्नेश्वर विनायक मंदिर होय. अजूनही तुम्ही सखी अर्चना चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा. गणपती बाप्पा मोरया.